दादा, मग इंद्रायणी नाव हे कसं पडले? ही इंद्रायणी नदी फक्त पाण्याचा प्रवाह नाही, तर संतांच्या संस्कृतीची आणि आळंदीची ओळख करून देण्यासाठी माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील. दादा, एक विचारू का? हो, विचार ना ऋषी. इंद्रायणीची उत्पत्ती कशी झाली हो? ऋषी, सिद्ध क्षेत्रात म्हणजेच आनंद क्षेत्रात शंकर आणि पार्वती क्रीडा करत असताना तिथे इंद्र आला व इंद्राने पार्वतीचा अपमान केला. त्या अपमानाने क्रोधायमान होऊन पार्वतीने इंद्राला शाप दिला की तू इथून पुढे अखंड जलरूपात राहशील व तुला स्त्रीत्व प्राप्त होईल. पार्वतीच्या या शापाने इंद्राला आपल्या वर्तनाची लाज वाटली व या शापातून मुक्त होण्यासाठी इंद्राने भगवान शंकराचे तप केले. भगवान शंकर प्रसन्न झाले व भगवान शंकराने इंद्राला उशाप दिला की तुझ्यापासून उत्पन्न होणाऱ्या नदीला इंद्रायणी नाव पडेल व ती इंद्रतीर्थासारखीच पवित्र असेल. मग इंद्रायणी नाव हे कसं पडले? ऋषी, पूर्वाश्रमीच्या कुबेर गंगेकाठी इंद्राने अनेक ठिकाणी यज्ञ केले, त्यामुळे ह्या नदीला इंद्रायणी असे नाव पडले. तर भेटूया एक्सप्लोरिंग आळंदी भाग 2 मध्ये पुरुषोत्तम दादांसोबत.